मॅडम काय सांगाल तुमची तब्येत काल अचानक बिघडली काल रात्री निवडणुकीचे फॉर्म देण्यात आले मात्र तुमच्या मुलीला तिकीट द्यायची पण तुम्ही दिलेली नाही भाजप पक्षाकडून काय सांगाल? माझ्या मुलीला तिकीट द्यावी असं मी आग्रह केलेला होता, मी सांगितलेलं. आणि मी ठराविक वार्डामधूनच द्या, तिकडे गणित बसते नाही बस असं नव्हतं, पण 95मधून तुम्ही जिथे योग्य वाटेल तिकडे द्या, की जेणेकरून स्वर्गवासी मिस्टर माझे बने त्यांना मी एक श्रद्धांजली मिळेल की माझ्या मुलीला तिकीट दिल्याने त्यांचाही तिला आशीर्वाद मिळेल आणि पुढचे 5 वर्ष कोणी बघितलं या हिशोबात आम्ही होतो. नाही दिली तर ठीक आहे, मी भाजपात काल पण आहे, आज पण आणि उद्या पण. तुमच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. एवढ्या वर्ष तुम्ही आज संघटनेसाठी काम केलं नाही, आज तुमच्या मुलीला तिकीट मिळालं नाही, तर तुमच्या डोळ्यात अश्रूसुद्धा दिसत आहेत. काय पुढची तुमची रणनीती असणार आहे? काय नाही, मी वरच्याच्या हातात. पुढचे 5 वर्ष कोणी बघितले? तुमची मुलगी छोटी आहे, माझी मुलगी छोटी नाही, माझी मुलगी 30-32 वर्षाची आहे, लहान नाही आहे ती. मी तिचं लग्नकार्य थांबवलं या इलेक्शनसाठी, कारण तिच्या वडिलांची इच्छा होती, तिच्या आईची इच्छा होती की माझ्या मुलीने कॉर्पोरेटर बनावं. मी काही खूप मोठं आमदार खासदार किस्सा नाही मागत होती, ग्राउंड लेवलचंच तिकीट मागत होती. त्याच्यात जर मला डावललं तर ठीक आहे, मी पुढे कोणाला जिद्द करते. या संदर्भात तुम्हाला कोण आमदार किंवा कोण तुमचे नेते आहेत भाजपचे कोण भेटायला आले होते? नाही, कोणी आता आले? एक 2-3 भाऊ आहेत जे जिल्हा उपाध्यक्ष वगैरे ज्यांना मी मनाने मानते, ते लोक मला भेटून गेले. बाकी जिल्हा अध्यक्ष आमदार वगैरे मला अजून तरी आले नाही, भेटायला येतील. कदाच ते फॉर्म भरण्यामध्ये बुद्धी असू शकते, येतील. परंतु तुम्ही मी आशेवरच चालणार पक्ष. माझे जिल्हाध्यक्ष आहात, तर कुठे ना कुठेतरी त्यांनी तुम्हाला डावळलं आहे. कसं पाहता या गोष्टीकडे? कारण भाजप हा मोठा पक्ष आहे आणि जर असे प्रकार जो होतील तर तुम्ही काय आव्हान कराल अशाच्या लोकांना? काय आव्हान करणार? मी खूप म्हणजे जरी वयाने मोठी किंवा अनुभवाने मोठी असते ना, तरी पण मी आव्हान काय करू शकते? कारण माझ्यावरच जे काही घडलं माझ्याबरोबर ते इतरांवर घडू नये, बस मी एवढंच सांगते. मी माझं दुःख झेलते आहे किंवा झेली नाही, पण आम कार्यकर्त्यांना कुठेतरी न्याय द्या. ते लोक नुसते झेंडा उचलून चालत राहतात, वेळ देतात, काम देतात. मी स्वतः नोकरी करणारी, मी शिक्षिका आहे. मी माझ्या आल्यानंतर माझा घरचा वेळ, माझ्या मुलांचा एक क्षणाचा वेळ मी आज पक्षासाठी दिलेला आहे. आणि तो माझी आवड होती की माझ्या वडिलांपासून माझ्या मालाडला मला इलेक्शनचं तिकीट मिळालेलं होतं. भारतीय जनता पार्टीतून पक्षाची लोक खर्च करणार होती, तेव्हा मी तरुण मुलगी होती. माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी वडिलांनी नाही सांगितलं, पण मी मीरा रोड लग्न झाल्यानंतर माझी मुलगी काम करेल. मी मीरा रोडला आल्यावर काम लग्नानंतर कंटिन्यू केलं आणि आजतागायत मी करते काम.